मित्र हो, एरोबिक एक्सरसाइज करणं हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय चांगलं असतं। एरोबिक एक्सरसाइज म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा नाव येतं ते म्हणजे चालण्याच्या व्यायामाचं। तुम्ही दररोज सरळ चालण्याचा व्यायाम करत असणारच, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उलट चालण्याचे नेमके आपल्या शरीराला कशा पद्धतीने फायदे होतात, कुठल्या वेळेला आपण उलट चालायचं, किती वेळ चालायचं, कोणी चालायचं आणि कोणी नाही चालायचं, या उलट चालण्याची नेमकी शास्त्रोक्त पद्धत कुठली आहे जेणेकरून आपल्याला याचा चांगला फायदा होईल, याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे। मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, प्रत्येक स्टेप प्रत्येक मुद्दा बारकाईने समजून घ्या। अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राइबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मित्र हो, आपण सगळ्यात सुरुवातीला पाहणार आहोत उलट चालण्याचे नेमके आपल्या शरीराला आणि मनाला काय फायदे होतात। मित्र हो, उलट चालण्याचा सगळ्यात पहिला फायदा होतो तो म्हणजे आपल्या मेंदूला। मेंदू हा शरीराचा राजा आहे, ज्याच्याशिवाय शरीराचं एक पान सुद्धा हलत नाही। संपूर्ण शरीराच्या सगळ्या पेशींना, सगळ्या अवयवांना एकसूत्रितपणे काम करण्यासाठी मदत करणारा, त्याच्यावरती नियंत्रण ठेवणारा अवयव कुठला आहे तर मेंदू। नेमकं उलट चालण्यानं आपला मेंदू जास्त कार्यान्वित होतो, जास्त क्रियाशील होतो, त्याला जास्त फोकस करावं लागतं, कॉन्सन्ट्रेट करावं लागतं, तो जास्त अलर्ट होतो। त्यामुळे मेंदूच्या संबंधित कुठले आजार तुम्हाला असतील, न्यूरोलॉजिकल कुठले प्रॉब्लेम तुम्हाला झालेले असतील, तुम्हाला पॅरालिसिस, स्ट्रोकचा आजार होऊन गेलेला असेल आणि त्याच्यातून तुम्हाला रिकव्हरी करायची असेल आणि तुम्हाला थोडंफार चालता येत असेल, तर किमान तुम्ही उलट चालण्याचा जर प्रॅक्टिस दररोज थोडी जरी केली तर तुमच्या मेंदूला खूप चांगला व्यायाम होतो आणि त्याची कार्यक्षमता हळूहळू वाढायला लागते। यासोबतच जर तुम्हाला मानसिक आजार कुठले असतील, जसं की डिप्रेशन असेल, एन्झायटी आहे, सतत काळजी वाटणं, भीती वाटणं, सतत अतिविचार होणं, मूड डिस्टर्ब होणं, डिप्रेशन मध्ये जाणं, हे देखील विकार कायमस्वरूपी नैसर्गिकरित्या दुरुस्त होण्यासाठी या उलट चालण्यानं आपल्याला फायदा होतो। यासोबतच आपल्या मेंदूचं आणि आपल्या संपूर्ण शरीराचं जे कोऑर्डिनेशन आहे ते देखील चांगलं राहण्यासाठी आपल्याला याच्यामुळे फायदा होतो। मित्र हो, ह्या चालण्याच्या व्यायामाला कुठेही तुम्हाला एक नया पैसा खर्च करायचा नाही, जिम मध्ये जायची गरज नाही, कुठले इन्स्ट्रुमेंट घ्यायची गरज नाही, अगदी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कुठेही तुम्ही हा व्यायाम करू शकता। त्यामुळे हे तुम्हाला फायदेशीर ठरणारच आहे। दुसरा महत्त्वाचा फायदा आहे, जर तुम्ही दिवसभर एक ठिकाणी बसून काम करत असाल, कॉम्प्युटर, लॅपटॉप असेल, बैठे काम असेल किंवा जास्त वेळ उभं राहायचं काम असेल, खाली बसायचं काम असेल, तर अशा वेळी फक्त काही वेळ उलट चालण्यानं तुम्हाला खूप चांगला फायदा होतो। दरवेळी आपण दिवसभर किंवा वर्षानुवर्ष जन्म झाल्यापासून आपण सरळच चालत असतो, त्यामुळे काय होतं की आपल्या पाठीला बाक येतो, पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास खूप जास्त होतो। याच्यामुळे आपलं पोश्चर बिघडून जातं, जास्त वेळ बसल्यानं आपल्याला कुबड निघतं। हे कुबड निघू नये किंवा आलेलं कुबड परत निघून जावं, आणि त्यामुळे जर तुमच्या शरीराचं पोश्चर तुम्हाला ऐटदार करायचं असेल, रुबाबदार करायचं असेल, तर तुम्हाला उलट चालण्यानं याचा चांगला फायदा होणार आहे। एवढंच नाही तर तुमच्या खांदेदुखी असेल, पाठदुखी असेल, पाठीचा वरचा भाग असेल, तर तो देखील खूप चांगल्या प्रकारे दुरुस्त होण्यासाठी नैसर्गिक मदत होणार आहे। त्यानंतर आपल्याला काय होणार आहे, आपला जो मणका आहे त्या मणक्याची जी काही पोझिशन आहे, नैसर्गिक पोझिशन, अनाटॉमिकल पोझिशन, ती एका सरळ रेषेमध्ये राहण्यासाठी फायदा होणार आहे। त्यामुळे तुमची नस दबण्यापासून बचाव होणार आहे। नसेचा काय प्रॉब्लेम असेल, गादीचा काय प्रॉब्लेम असेल किंवा तुमची कंबरदुखी जी आहे, L4, L5 चा जो मणका आहे, तिथं जर तुमच्या काही गडबड असेल तर ती देखील दुरुस्त होण्यासाठी किंवा ती आजारी पडण्यापासून देखील या उलट चालण्यामुळे बचाव होणार आहे। त्याचं कारण असं की जेव्हा आपण उलट चालत असतो तेव्हा आपल्या पुढच्या भागावरती जास्त ताण येतो आणि नेहमी आपण वर्षानुवर्ष पुढे चालत असतो, कधीही आपण उलट चालत नाही। जेव्हा आपण उलट चालत असतो तेव्हा आपल्या शरीरासाठी आणि मेंदूसाठी ते एक चॅलेंज असतं आणि ते चॅलेंज आपण स्वीकारल्यानंतर आपल्याला त्याचे अशा प्रकारे फायदे व्हायला सुरुवात होते। त्याच्यानंतर पुढचा फायदा आहे, जर तुमचे कुल्ले दुखत असतील, सीट दुखत असतील, हिप जॉईंट दुखत असेल, हा खुब्याचा सांधा दुखत असेल किंवा सयाटिकाचा आजार तुम्हाला झालेला असेल, मांड्या दुखत असतील, त्या देखील खूप चांगल्या प्रकारे उलट चालण्यानं तुम्हाला कमी होण्यासाठी नैसर्गिक मदत होणार आहे। पुढचा महत्त्वाचा फायदा आहे, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला याचा चांगला फायदा होणार। कसा फायदा होणार आहे? बरेचदा काय होतं की वजन जास्त असतं,
गुडघे दुखत असतात, डॉक्टर म्हणतात तुम्ही चालू शकत नाही किंवा तुम्ही प्रयत्न जरी केला तरी तुमचे गुडघे लगेचच दुखायला लागतात. परंतु अशा परिस्थितीमध्ये गुडघे पण दुखत असतील आणि वजन पण कमी करायचं असेल आणि चालायचं तर असेल तर अशा वेळी तुम्ही उलट चाला, तुमचे गुडघे दुखणार नाहीत, गुडघ्यावर जास्तीचा ताण येणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं ह्या उलट चालण्यामुळं तुमच्या शरीराची जी काही कॅलरीज बर्न होणार आहेत, एनर्जी जी बर्न होणार आहे ती 40% जास्त होणार आहे. कशाच्या तुलनेमध्ये? सरळ चालण्याच्या तुलनेमध्ये. असं म्हटलं जातं, असा अभ्यास आहे, जर तुम्ही सरळ 1000 पावलं चालत असाल तेवढी एनर्जी जर तुम्हाला खर्च करायची असेल तर उलट चालण्यानं फक्त 100 पावलामध्ये तुम्ही तेवढी एनर्जी खूप चांगल्या प्रकारे बर्न करू शकता किंवा तेवढ्या कॅलरीज बर्न करू शकता. त्याच्यामुळं वजन कमी करण्यासाठी देखील उलट चालणं हे तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे नैसर्गिक शास्त्रोक्त पद्धतीनं मदत करणार आहे. पुढचा महत्वाचा फायदा आहे गुडघेदुखीसाठी. बऱ्याच जणांची गुडघेदुखी असते, वयवर्ष 40-45 नंतर गुडघ्यामध्ये ऑस्टिओपोरोसिस होतो किंवा आर्थरायटिस असतो, संधिवात असतो, वात शरीरामध्ये वाढलेला असतो. अशा वेळी गुडघे दुखण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. मग उलट जेव्हा आपण चालतो तेव्हा आपल्या गुडघ्यावरचा ताण जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतो. जेव्हा आपण सरळ चालत असतो तेव्हा गुडघ्याच्या ह्या समोरच्या भागामध्ये खूप जास्त ताण येतो आणि जेव्हा आपण उलट चालतो तेव्हा आपले गुडघे खूप चांगल्या प्रकारे रिलॅक्स होतात. गुडघ्याच्या आजूबाजूच्या ज्या मांसपेशी आहेत, ज्या स्नायू आहेत ते डिले होतात, त्याच्यातली आखड निघून जाते, तिथलं सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरण सुधारतं, तिथं दाह असेल, इन्फेक्शन झालं असेल, सूज झाली असेल, लाल झाला असेल, वेदना झाल्या असतील त्या देखील कमी होण्यासाठी खूप चांगली शास्त्रोक्त मदत होते. आणि ह्या सांगोवांगीच्या गोष्टी नाहीयेत, ह्याच्या मागे शास्त्र आहे, याच्यावरती अभ्यास झालाय, रिसर्च झालाय, संशोधन झालंय. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे ह्या उलट चालण्याचा, ते म्हणजे आपल्या पायाचे जे स्नायू आहेत सगळे ते मजबूत होतात. दरवेळी आपण सरळ चालत असताना काही विशिष्ट स्नायूच फक्त हालचाल करतात, परंतु उलट चालत असताना आपल्याला खूप चांगला एक्सपिरियन्स आपल्या स्नायूवर ताण आल्याचा मिळतो आणि या ताणामुळं हे जे स्नायू आहेत ते खूप चांगल्या प्रकारे मजबूत होतात, त्यांच्यातील लवचिकता वाढते आणि सगळ्यात महत्वाचं पायामधला जो रक्ताभिसरण आहे ते सगळं चांगलं सुधारलं जातं. पायामध्ये दिवसभर आपण उभा राहिल्यामुळं, बसल्यामुळं तिथं रक्त साचून राहण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे आपल्याला व्हेरिकोज वेन होणं किंवा डीप वेन थ्रोम्बोसिस होणं अशा प्रकारच्या तक्रारी होतात किंवा पायावरती सूज येणं अशा प्रकारच्या तक्रारी दिसून येतात. परंतु जेव्हा तुम्ही उलट चालायची प्रॅक्टिस दररोज मी सांगितल्याप्रमाणे करणार आहात तेव्हा तुमच्या पायामधलं रक्ताभिसरण खूप चांगलं सुधारणार आहे आणि पायामधलं जे रक्त आहे ते संपूर्ण सगळं हृदयाकडे जाणार आहे आणि त्याच्यामुळे एकूण शरीरातला जो रक्ताभिसरण प्रक्रिया आहे ती चांगली समतोल राखली जाणार आहे. कुठेही सूज येणार नाही किंवा कुठेही काही इम्बॅलन्स किंवा असमतोल निर्माण होणार नाही. त्यामुळे पायाच्या स्नायूंना जर तुम्हाला मजबूत करायचं असेल, पायाची ताकद वाढवायची असेल, वय वाढेल तसं, तर तुम्हाला दररोज मी सांगितल्याप्रमाणे उलट चालण्याची प्रॅक्टिस करायचीच आहे. त्याच्यानंतर पुढचा फायदा आहे ते म्हणजे तुमच्या टाचदुखीसाठी किंवा गोटेदुखीसाठी. बघा, आपण जेव्हा सरळ चालत असतो तेव्हा आपण सगळ्यात पहिल्यांदा खाली काय टेकवतो? टाच टेकवतो. हे बघा तुम्ही अशा प्रकारे. परंतु उलट जेव्हा चालतो आपण तेव्हा आपण काय करतो? इथे तुम्ही क्लोजअप घेऊ शकता. उलट जेव्हा चालतो तेव्हा आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय ठेवावं लागतो? जमिनीवरती पंजा ठेवावा लागतो. याच्यामुळे काय होतं की तुमच्या टाचेवरती जास्तीचा ताण येत नाही आणि हा जो पूर्ण चाळा आहे पायाचा, क्लोजअप घेऊन बघू शकता, ह्याच्यावरती खूप चांगला ताण येतो, स्ट्रेच मिळतो ह्याला आणि याच्यामुळे तुमची बोटं दुखत असतील, पायामध्ये मुंग्या येत असतील, पाय जड पडत असेल किंवा अजून त्या ठिकाणी वेदना होत असतील तर ते देखील खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी या उलट चालण्यानं आपल्याला मदत होणार आहे. कारण आपला जो स्ट्रोक बसणार आहे अशा प्रकारे उलट चालत असताना, तर तुम्ही काय करायचं आहे? अशा प्रकारे चालत 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 ह्या पायाला देखील, पंजाला देखील मजबूत करू शकता, तिथलं रक्ताभिसरण चांगलं व्यवस्थित करू शकता आणि सगळ्यात महत्वाची जी टाचदुखी आहे ती पूर्णपणे आपली काय होणार आहे? कमी होणार आहे. काही लोकांना काय असतं की फ्लॅट फूट असतो किंवा तळपायामध्ये दुखणं असतं, वेदना असतात किंवा बोटामध्ये आखड असते, ती देखील खूप चांगल्या प्रकारे याच्यामुळे कमी होते. पायातला जो वात आहे तो खूप चांगल्या प्रकारे निघून जातो. बहुतांश वेळेला पायाच्या मध्ये विषारी घटक जमा होण्याची शक्यता असते एक ठिकाणी रक्त संचार होऊन किंवा हालचाल व्यवस्थित न झाल्यामुळे बसून तर ते विषारी घटक, टाकाऊ पदार्थ, टॉक्सिन्स जे आहेत ते खूप चांगल्या प्रकारे बाहेर काढून टाकण्यासाठी उलट चालण्याचा व्यायाम आपल्याला मदत करणार आहे. एवढंच नाही तर या उलट चालण्यानं आपल्याला मानसिक आणि शारीरिक आनंद मिळणार आहे. शरीरामध्ये चांगलं हार्मोनल बॅलन्स राखला जाणार आहे. तुमच्या पोटाची चरबी कमी होण्यासाठी मदत होणार आहे. स्त्रियांच्या मध्ये ओटी पोटाच्या संबंधित किंवा मासिक पाळीच्या संबंधित किंवा प्रजनन आरोग्याच्या संबंधित काही तक्रारी असतील तर त्या देखील कमी होण्यासाठी या उलट चालण्यानं नक्कीच आपल्याला
फायदा होतो। यासोबतच तुमच्या शरीराचा तोल जात असेल, बॅलन्स जात असेल किंवा तुमच्या शरीराच्या अवयवांच्या मध्ये एकसूत्रता राहत नसेल तर ती देखील एकसूत्रता, कोऑर्डिनेशन परत पहिल्यासारखं मिळवण्यासाठी आपल्याला फायदा होतो। तर नक्कीच मित्र हो, जर आपल्या मेंदूला आणि आपल्या संपूर्ण शरीराला अलर्ट करायचं असेल, क्रियाशील ऍक्टिव्ह करायचं असेल, सतर्क आणि सजग करायचं असेल, चुस्त करायचं असेल, एनर्जी युक्त करायचं असेल तर आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे उलट चालण्याची प्रॅक्टिस दररोज करावीच लागेल। आता पाहूया नेमकं उलट चालताना काय काळजी घ्यायची, काय खबरदारी घ्यायची, कोणी चालायचं, किती वेळ चालायचं, कुठल्या वेळेला चालायचं आणि कोणी नाही चालायचं। तर उलट चालत असताना सगळ्यात पहिली अट आहे ती म्हणजे एकाच दिवशी तुम्ही जास्त प्रमाणामध्ये उलट चालण्याची प्रॅक्टिस करू नका। सुरुवात तुम्ही 2 मिनिट 3 मिनिट अशा पद्धतीने करू शकता, त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू 5 मिनिट करा आणि 5 मिनिट केल्यानंतर सकाळी 5 मिनिट, दुपारी 5 मिनिट आणि संध्याकाळी 5 मिनिट, किंवा असं जर वेळ मिळत नसेल तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ तर तुम्ही कुठल्याही एका वेळेला 15 मिनिट किंवा 10 ते 15 मिनिट चालण्याची प्रॅक्टिस ही करू शकता। ही प्रॅक्टिस करत असताना शक्यतो घरामध्येच करा, मोकळ्या जागेमध्ये करा। कशीही अशा पद्धतीने तुम्ही पोर्च मध्ये करू शकता, गॅलरीमध्ये करू शकता किंवा एखादा मोठा हॉल असेल तर तिथं तुम्ही करू शकता। जरी जास्त जागा नसली तरी तुम्ही अशा प्रकारे मागं चालत जायचं आहे आणि त्याच्यानंतर असं वळायचं आहे आणि अशा प्रकारे चालण्याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे। ही प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला मागं काही धोका तर नाही ना, अडथळा तर नाही ना, हे याची देखील काळजी करायची आहे। मोकळ्या पटांगणामध्ये, ग्राउंडवरती किंवा पार्कमध्ये जर तुम्ही उलट चालण्याची प्रॅक्टिस करत असाल, रोडवरती प्रॅक्टिस करत असाल तर मागून वाहन येते का किंवा अजून काही खड्डा आहे का हे देखील आपण बघितलं पाहिजे, कारण तिथं आपली सेफ्टी महत्वाची असते, सुरक्षा महत्वाची असते। यासोबतच चालत असताना जो पृष्ठभाग आहे जमिनीचा तो सपाट असला पाहिजे, तो चढ उतार नसला पाहिजे, याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे। यासोबतच उलट चालण्याची प्रॅक्टिस किंवा हा व्यायाम तुम्ही कधीही अंधारात करू नका। दिवसा सूर्य उगवल्यानंतर, चांगला स्वच्छ सूर्यप्रकाश पडल्यानंतर आणि सायंकाळी जर करायचा असेल तर तुम्हाला सूर्य मावळण्याच्या आधी हा व्यायाम उलट चालण्याचा करायचा आहे। आणि जर तुमची चांगली चालण्याची प्रॅक्टिस झाली घरच्या घरी, तुम्ही त्याच्यामध्ये परफेक्ट झालात, तरबेज झालात तर तुम्ही ही वेळ 15 मिनिट, 20 मिनिट, 30 मिनिट देखील करू शकता। तुमच्या शरीराला सहन होईल अशा पद्धतीने, तुम्हाला योग्य वाटेल, कम्फर्ट वाटेल अशा पद्धतीने हे करा। त्यासोबतच उलट चालत असताना जर तुम्हाला अनवाणी पायाने चालायचं असेल तर तिथला पृष्ठभाग हा मऊ असावा, कुशन असावं। शक्यतो तुम्ही गवतावर ही उलट चालण्याची प्रॅक्टिस करू शकता आणि जर खडबडीत असेल किंवा खूप हार्ड सरफेस असेल तर अशा वेळी तुम्ही स्पोर्ट्स शूज घालून ही उलट चालण्याची प्रॅक्टिस आवर्जून करा, म्हणजे तुमच्या पायाला खूप चांगलं कुशन मिळेल, चांगला कम्फर्ट मिळेल आणि नक्कीच तुम्हाला अजून जास्तीचा चांगला फायदा हा उलट चालण्याचा होईल। अजून एक महत्वाची गोष्ट, उलट चालत असताना तुम्हाला आजूबाजूच्या लोकांबरोबर गप्पा अजिबात मारायच्या नाही आहेत। जसं आपण सरळ चालताना गप्पा मारतो ते देखील चुकीचं आहे, मात्र हे करत असताना सुद्धा तुम्हाला बोलायचं अजिबात नाही। आणि सगळ्यात महत्वाचं, आजूबाजूला किंवा मागं वळून बघण्याचा तुम्ही प्रयत्न अजिबात करायचा नाही। अगोदरच तुम्ही तुमचा मार्ग जो आहे तो व्यवस्थित आहे का, तिथं काही अडथळा तर येणार नाही ना, याची खबरदारी घ्यायची आणि मग तुम्हाला चालू करायचं आहे। कशा पद्धतीने चालायचं आहे, अशा प्रकारे नजर समोर ठेवायची आहे आणि पावलं जे आहेत ती बारीक बारीक टाकायची आहेत। आपल्याला पावलं काय करायचे आहेत, बारीक बारीक टाकायचे, लांब लांब पावलं टाकायचा प्रयत्न अजिबात करायचा नाही। अशा पद्धतीने बघा, खूप चांगलं अलर्टनेस आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या मेंदूमध्ये निर्माण होणार आहे आणि याचा खूप चांगला फायदा होणार आहे। जर तुम्ही दररोज 4 किलोमीटर किंवा 5 किलोमीटर सरळ चालण्याची प्रॅक्टिस किंवा व्यायाम करत असाल, हा सरळ चालण्याचा व्यायाम झाल्याच्या नंतर तुम्ही किमान 5 मिनिट किंवा 10 मिनिट तरी आवर्जून उलट चालून बघा। तुम्ही म्हणाल डॉक्टर नंबर 1 आमचं काम झालेलं आहे, टाचा कमी झालेले आहेत, गुडघे कमी झाले आहेत, वजन कमी होण्यासाठी जास्त मदत व्हायला लागलेली आहे, पाठीचं कमरेचं दुखणं कमी झालेलं आहे, पोश्चर सुधारलेला आहे, बॉडी रुबाबदार आणि ऐटदार झालेली आहे, एकूण सगळं चांगलं वातावरण, एकूण सगळं चांगलं झालेलं आहे, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवाल याची मला खात्री आहे। आता पाहूया शेवटचा महत्वाचा मुद्दा, उलट चालण्याची प्रॅक्टिस कुणी करू नये। जर उलट चालायला सुरू केल्यानंतर तुम्हाला काही विशेष त्रास होत असेल, चक्कर येणं असेल किंवा अजून काही त्रास होणं असेल तर अशा वेळी तुम्ही सावधानता बाळगायची आहे, उलट चालण्याचं प्रॅक्टिस कमी करायचे किंवा डॉक्टरांचा सल्ला तुम्हाला घ्यायचा आहे। यासोबतच डायबिटीस आजार खूप जास्त झालेला असेल आणि त्याच्यामुळे तुमच्या पायातल्या संवेदना निघून गेलेल्या असतील, पायामध्ये बधिरता आली असेल, पायामध्ये कुठं काय असं लागल्यानंतर किंवा टोचल्यानंतर तुम्हाला लक्षात येत नसेल, समजत नसेल तर अशा वेळी देखील तुम्ही उलट चालण्याचा व्यायाम करायचा नाही। यासोबतच पार्किन्सनचा डिसीज असेल, अल्झायमर डिसीज असेल, वय वाढल्यामुळे डिमेन्शिया झाला असेल किंवा तुम्हाला विसरभोळेपणा झाला असेल, तुमचं लक्ष केंद्रित व्यवस्थित होत नसेल, कन्फ्युजन तुमचं वाढलं असेल, मन गोंधळलेलं असेल, त्यासोबतच खूप गंभीर स्वरूपाचा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, तुमचा सरळ चालताना देखील तोल जात असेल किंवा सरळ चालणं देखील तुम्हाला मुश्किल होत असेल तर अशा लोकांनी उलट चालण्याची प्रॅक्टिस अजिबात
करू नये. तर नक्कीच मित्र हो, आजपासून मी सांगितल्याप्रमाणे उलट चालण्याची प्रॅक्टिस कोण कोण करणार आहे. ऑलरेडी जर तुम्ही उलट चालत असाल तर ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार. ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील दररोज 5 ते 10 मिनिट उलट चालून फायदा होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आपल्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेले लाईक्स, तुम्ही केलेले छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.